फेसबुकवर ओळख झाली, इंस्टाग्रामवर प्रेम फुललं, त्यानंतर लग्न आणि शेवटी असा धक्कादायक खुलासा झाला की या प्रेम कहाणीचा शेवट थेट खुनात झाला। गुजरातमधील राजकोटमधून समोर आलेल्या या प्रकरणाने सोशल मीडियावरील फसवणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। मिळालेल्या माहितीनुसार पियुष नावाच्या 20 वर्षीय तरुणाच्या फेसबुकवर निशा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली। त्यानंतर इंस्टाग्रामवर सुद्धा पूनम नावाच्या अकाउंटवरून त्याच्याशी संवाद सुरू झाला। पुढे दोन्ही अकाउंट्स एकाच व्यक्तीचे असल्याचं समोर आलं। सोशल मीडियावरील संवाद हळूहळू प्रेमात बदलला। त्यानंतर दोघांनी सुद्धा हैदराबादमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली। मात्र पियुषनं जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता निशा वारंवार वेगवेगळी कारणं देत ती टाळत असल्याचं सांगितलं जातं। विश्वास वाढावा या उद्देशानं दोघांनी लग्न केल्याची माहिती आहे। एवढंच नाही तर निशाने पियुषच्या नावाचा टॅटू सुद्धा हातावर गोंदवून घेतल्याचं म्हटलं जातं। मात्र लग्नानंतर परिस्थिती बदलली नाही। एका दिवशी पियुषने निशाला दाढी करताना पाहिलं आणि त्याला मोठा धक्काच बसला। चौकशीनंतर निशा ही प्रत्यक्षात चंदन कुमार नावाचा पुरुष असल्याचं समोर आलं। चंदन हा महिलांचे कपडे परिधान करून राहणारा क्रॉस ड्रेसर असल्याचं सांगितलं जातं। हा प्रकार समजल्यानंतर पियुषनं त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला। तो उत्तर प्रदेश, राजस्थान आणि नंतर गुजरातमधील राजकोट येथे कामासाठी गेला। मात्र चंदनने त्याचा पाठलाग सुरूच ठेवल्याचा आरोप आहे। अखेर 21 जून रोजी राजकोटमध्ये दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर पियुषनं रेल्वे फाटकाजवळ चंदनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। या घटनेमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखी, बनावट प्रोफाईल आणि ऑनलाईन फसवणूक याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची ओळख आणि माहिती पडताळून पाहणं अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासातून पुढे आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनसबूत न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।